हे तुम्ही इथे बघू शकता श्री देव वेतोबा संस्थान आरवली. वेतोबा आरवली. हां, आपलं नाव? माझं नाव विनायक रगजी. हां मी इकडे माझी वस्ती स्थान. हां वेतोबाच्या देवळापाठीमध्ये माझं घर. हां बोललं आणि या वेतोबाची सांगोलीची गोष्ट हा आरवली गावचा वेतोबा. हां हा गावचाला पावतो. हां प्रत्येक शब्द तुमचे काहीतरी इच्छा असली असा काय मी त्याला धारणं घातलं ना तो पावतो. आणि जर त्याला नवस काही बोलला असेल आणि तुम्ही तो न्याय दिलात नवस तर तुमच्या तो स्वप्नाला येणार. स्वप्नात सांगणार माझा एखादा नवस केलेला आहे तो दिला पाहिजे. हा विठोबा आरवली गावचा समजलं. जो नवसाला पाहून या करून त्याप्रमाणे त्याची इकडेची घटना हा एका रात्रीला म्हणजे आंबोली घाट तिकडे तो चप्पल घालून त्या रात्रीला तिकडेपर्यंत जातो. 12ला सुटतो आणि 3च्या आधी तो म्हणजे 90 यायच्या आधी तो परत जाग्यावर येतो. हा शंकराचा अवतार. शंकराचा अवतार. मग त्याला चप्पल द्यावी लागते. नवस झाला केला तर नवस केला तर चप्पल द्यावी लागते. तुमची काहीतरी इच्छा भावना असेल ती त्याला धारणा घालून सांगितलं गुरुवाला माझं असं असं नवस आहे माझं म्हणजे काम आहे ते काम झाल्यानंतर मी त्याचा तोंड गोड करून म्हणायचं जास्त आवश्यक करायचे ना. मग तुम्ही तुमचं बरं काम झालं काय त्याला नवस मोठा द्यायचं. हा किती वर्षापासून हे माझा जन्म होता ना. पण हाय किती जुनं असेल मंदिर? जवळजवळ 86 वर्षापर्यंत. आपलं नाव काय सांगितलं? माझं नाव विनायक कृष्णा रगजी आरवली. विनायक कृष्णा रगजी आरवली. वेतोबाच्या देवळापाठींचं माझं घर. इथून 7 मिनिटं मला घरी यायला लागतात आणि योग 7 मिनिटं असं आहे. चला विनायक साहेब आभारी. आम्ही मुंबईवर आलो. छोटीशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आम्ही फार फार आभारी आहोत. सिरियल वेतोबाची काढलेली बरोबर बघितलं तुम्ही? सिरियल वेतोबाची? हो काढलेली तुम्ही? नाही बघितली. नाही बघितली? बघीन मग यूट्यूबवर दिसेल ती. वेतोबाची सिरियल काढली. त्या सिरियल प्रथम मी आहे. हां त्याच्यामध्ये सिरियलमध्ये मुलाखत दिलेली आहे. मुलाखत दिलेली आहे. अरे वा आभारी आहे साहेब. धन्यवाद. असे सावंत आमचे गोरेगावचे किशोर कुमार, राजन नाईक, बाळकृष्ण पुजारी आणि येथे हे आहेत आपले अभय रेडीज वैश्यवाणी समाज. येथे आता आपण वेतोबा देवस्थानाच्या बाजूला येथे अल्पोहार मिळेल. मिसळपाव, उसळपाव, चहा, दूध सगळं काय तुम्ही घेऊ शकता. औषधाचं दुकान पण आहे इथे. औषधं पण मिळतील. तुम्ही इथे बघू शकता. आपण काल आपण आपल्याला आंगणेवाडीची जत्रा दाखवली आहे आणि आज आपण वेतोबाचं दर्शन येथे साठी आलेलो आहोत. आमच्या इकडे गोरेगावचे चिंगळे साहेब नाश्ता वगैरे करून नाश्त्यासाठी आलेले. नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपला हा दुसरा स्टॉप आहे
गणपती रेड्डी मंदिर येथे, रेड्डीचं गणपती मंदिर येथे. चिंगळे मामा उतरलेले आहेत, दरवाजा बंद करत आहेत. सगळी मातीच माती आहे इकडे, लाल माती एकदम तुम्ही बघू शकता. असं जरा पाणी दे. हा नवसाला पावणारा गणपती रेड्डी येथे सगळीकडे खाणी आहेत आणि खदान करता करता ही गणपतीची मूर्ती येथे सापडलेली आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या देवाला नवस बोलतात, कुठल्याच देवाचा नवस पास झालेला आहे ते कसं कळणार? झालेत म्हणून तर ही बाई लोक येतात इकडे, पाच झाले आहेत म्हणून तर येत आहेत. हे थोडी आपले कर्नाटकची आहेत, पण येतात इकडे कसं यांचे नवस पास झालेले आहेत. हा बघा, हा रेड्डीचा गणपती. फारच सुंदर मंदिर आहे, इथे बघू शकता.